ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट होणार, नातं तुटणार. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम आहे. मात्र आता खुद्द ज्युनियर बच्चनने मौन सोडलंय. असं उत्तर दिलंय की ट्रोलर्सची बोलतीच बंद झाली. काय म्हणाला अभिषेक, पहा या विशेष रिपोर्ट मध्ये. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आता 19 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही लोक विचारतात, तुमच्यात जास्त यशस्वी कोण? अभिषेकने यावर जे भाष्य केलंय ते कोणत्याही सुजाण पतीसाठी आदर्श आहे. अभिषेक म्हणतो, मी अशा लग्नात राहूच शकत नाही जिथे माझ्या पुरुषार्थासाठी माझ्या पत्नीला तिचं काम थांबवावं लागेल. नात्यात अहंकार नसावा तर आत्मसन्मान असावा, हे अभिषेकने ठासून सांगितलंय. तो म्हणतो की माझ्या आईने जेव्हा वडिलांशी लग्न केलं तेव्हा ती त्यांच्यापेक्षा मोठी स्टार होती, त्यामुळे पत्नी यशस्वी असणं हे माझ्यासाठी नवं नाही. ऐश्वर्या आणि माझी मैत्री ही फार जुनी आहे. आम्ही एकमेकांना मागे खेचण्यापेक्षा एकमेकांचा हात धरून पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो. केवळ करिअरच नाही तर लेक आराध्याच्या संगोपनावरही अभिषेकने स्पष्ट मत मांडलंय. तो म्हणतो, पुरुषांपेक्षा महिला या जास्त संवेदनशील असतात. आराध्यासमोर आम्ही चांगलं वागून उदाहरण उभं करतोय. तिला संरक्षण शिकवण्याची गरज नाही, कारण तिची आई ऐश्वर्या स्वतः तिची काळजी घेण्यासाठी खंबीर आहे. जेव्हा जग त्यांच्या वेगळ्या होण्याच्या तारखा मोजत होतं तेव्हा अभिषेकने पार्टनरशिप नावाचा नवा मंत्र दिलाय. घर चालवणं असो किंवा करिअर सांभाळणं, इथे कोणी मर्द किंवा स्त्री म्हणून वर्चस्व गाजवत नाही, तर दोन मित्र म्हणून आयुष्य जगतात. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात डोकवणाऱ्या ट्रोलर्सना अभिषेकने दिलेलं हे उत्तर म्हणजे प्रगल्भ विचारांचा आरसा आहे. यश आणि नात्याच्या या शर्यतीत अभिषेकने सिद्ध केलंय की खऱ्या पुरुषाला पत्नीच्या यशाची भीती वाटत नाही. अफवांचं वादळ कितीही मोठं असो, बच्चन घराण्यांचा हा वारसा विश्वासावर उभा आहे. तलाकच्या बातम्या देणाऱ्यांना अभिषेकने चांगलं चुनावलंय. नातं टिकवण्यासाठी इगो नाही तर एकमेकांबद्दलचा आदर हा महत्त्वाचा असतो, हेच या जोडीने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.